आज आपण उभे आहोत डावरगाव येथे, तालुका बदनापूर, जिल्हा जालना या ठिकाणी. काही दिवसापूर्वी आपण मोसंबीच्या बागेमध्ये आलेलो होतो आणि शेतकऱ्याचा अशी प्रॉब्लेम होता की मोसंबीने जी आहे फळगळ जी आहे तो खूप मोठ्या प्रमाणात इथे जाणवत होती. तर त्यानंतर पिवळेपणा, त्यानंतर पान जे आहेत तर ते पूर्णपणे सकिंगच्या अटॅकमुळे पूर्णपणे हे अळसकून गेलेले होते आणि खूप भयानक प्रॉब्लेम होता. इथे फळगळ खूप मोठ्या प्रमाणात होती. पण आपण जैनम इंडस्ट्रीचं आपण यांना कार्बन आणि जैनम चरखा हे 2 प्रोडक्ट आपण यांना ड्रीपद्वारे सोडण्यासाठी दिले होते. त्या माध्यमातून आपण त्यांचं शेतकऱ्यांचं मनोगत घेणार आहोत की त्यांना यानंतर काय फरक पडला चरखा सोडल्याच्या नंतर आणि कार्बन सोडल्याच्या नंतर त्यांना आपल्या बागेमध्ये काय फरक जाणवला हे तुम्ही ऐकणार आहात आता त्यांच्या मनोगताप्रमाणे. नमस्कार दादा. नमस्कार. काय वाटते, काय नाव आपलं? लक्ष्मण आसाराम खरात, लक्ष्मण आसाराम खरात, गाव डावरगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. तालुका बदनापूर, जिल्हा जालना या ठिकाणी आपण आज उभे आहोत. तुमचा हा बाग पूर्णपणे फळगळ झालेली होती, पूर्णपणे खराब झालेली होती. तर तुम्ही नाराज होतात. मी आलो आपल्या शेतामध्ये आणि आपल्याला काय दिलं? आपल्याला चरखा द्याला, चरखा आणि ते जैनम जैनम कार्बन. जैनम कार्बन दिलं मी तुम्हाला. ते सोडल्यापासून शेती थोडं म्हणजे जो काही डाग आला मोसंबीला तो डाग नाही आला यावेळेला. डाग वगैरे जो होता फळांना किंवा फळगळ तुमची 100% थांबली. फळगळ खूप प्रमाणात होती का कमी प्रमाणात होती? नाही, भरपूर होती ती. आता पूर्णपणे थांबलेली आहे. बाकीच थांबलेली आहे. आणि फळाची आता क्वालिटी वगैरे कशी दिसते तुम्हाला? ती चांगली आहे फळाची क्वालिटी वगैरे. झाड कसं वाटते आता? झाड बी चांगलं वाटतंय, पूर्ण निरोगी झाले. नवीन पालवी फुटलेले आहेत. आपण हे झाड एक बघूयात. या खरात साहेब या इकडे. ही नवीन पालवी फुटताना तुम्हाला दिसतीये, खूप सुंदर दिसते. काय वाटतं तुम्हाला, चरखा आणि कार्बनचे रिझल्ट आहेत का पूर्णपणे? काय सांगाल तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना की वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे? वापरायला पाहिजे. चरखा आणि जैनम कार्बन जो आहे ते आपण वापरायला पाहिजे. आणखीन एक गोष्ट सांगा, तुम्ही ह्या प्रोडक्टमुळे समाधानी आहात का, जे तुमच्या आज मी बागेमध्ये आहे? आणि आणखीन एक तुम्हाला जैनम चरखा आणि कार्बनचा जो चमत्कार झालेला आहे तर तो एक दाखवणार आहे मी तुम्हाला. थोडंसं एक 2 मिनिटांमध्ये मला सांगा तुम्ही की तुम्हाला या प्रोडक्टबद्दल काय वाटते, की शेतकऱ्यांनी 100% वापरायला पाहिजे किंवा तुम्हाला 100% रिझल्ट मिळाला का? आम्हाला 100% मिळाला. शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे. शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद लक्ष्मण दादा की आपण आम्हाला वेळ दिला आणि आम्हाला या बागेमध्ये निमंत्रण दिले. तुमच्याच या बागेमधलं एक असं झाड होतं की पूर्णपणे तो वाळून गेलेलं होतं. पूर्णतः वाळून गेलेलं होतं. मित्रांनो, हे ते झाड आहे. हे पूर्णपणे वाळून गेलेलं होतं. यामध्ये हे काढून टाकणार होते त्या झाडाला, एवढे ते यांनी निराशाजनक झालेले होते. पण चरखा सोडल्याच्या नंतर त्यांनी बघितलं की पूर्णपणे नव्हती धरायला लागले. आता मेन पानं फुटायला लागले. तुम्हाला आता कसं वाटतंय तुम्हाला झाड? हे वाटतं पाहिलं पूर्ण पिवळं गरज झालं. आता सध्याला एकदम हिरवते काय बारीक थोडं फुटायला लागले ते फांद्यात. पूर्ण पांढऱ्या वगैरे फुटायला लागल्या होत्या, नवीन पालवी यायला लागलेले आहेत. खूप सुंदर असं रिझल्ट. तुम्हाला कसं वाटतं आता, जर रिझल्ट प्रत्येकाला जर मिळायला लागला तर खूप सुंदर असं होईल. प्रोडक्ट एकदम दमदार आहे आपलं. तुम्ही या समाधानी आहात? आता काढून फेकायचं काय झाड? नाही ना. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो,